हाय फ्रेंड्स, मी जयंती. स्पॉटलाईटमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा हा स्पॉटलाईट थोडा हटके असणार आहे कारण अनेक नवीन सिनेमे या आठवड्यात आपल्या भेटीला येत आहेत आणि त्यामुळेच आपण या सिनेमांविषयी आपण बोलणार आहोत. आणि याच मला वाटतं इथे कोणीतरी मला हाक मारते. सॉरी, तू टीव्ही मध्ये दिसते ना. हो, मी ऍक्च्युली इथे जरा जयंती नाव आहे ना तुझं. हा, तुम्ही मला टीव्हीवर बघितलं असेल. बघितते मला. हो, पण मी जरा आता इथे शूटिंग करतेय. मी बेसिकली एंटरटेनमेंटचा शो काढत. माझं शूटिंग करा ना. नाही, मला वाटली. तुमचं नाव काय आहे? माझं नाव संध्या, पण मला लालबागची राणी बोलतात. आणि आज माझा हॅपी बर्थडे आहे. ओ माय गॉड, लालबागची राणी. अच्छा, हा, मी पण तुम्हाला टीव्हीवर बघितलंय बाय द वे. तुम्ही खूप फेमस तुम्ही खूप फेमस आहात सध्या. तुम्हाला माहित नाही आहे का? थँक्स. बरं संध्या, काय करते तू? मी घरी असते. आणि मी घरी असते, फिरायला जाते आई बाबांबरोबर. बरं, मग तू आता इथे काय करतेस? मी हरवले. मग तुला काही टेन्शन नाहीये का त्या गोष्टीचं? अजिबात नाही, मला मजा वाटते फिरायला. मजा वाटते म्हणजे? अगं, तू इतकी तरुण मुलगी अशी हरवली एका कट्ट्यावर इथे बसली आहेस, इतकी लोक आहेत तुझ्या आजूबाजूला आणि तुला टेन्शन नाही येत आहे? नाही, ते चांगले लोक आहेत, ते काहीच नाही बोलत, माझ्याकडे बघतात आणि हसतात म्हणून. वीणाची कमाल तुम्ही पाहू शकता. म्हणजे कमिंग बॅक टू वीणा जामकर. म्हणजे लालबागची राणी. आता खूप फरक पडला असेल हा सिनेमा केल्यानंतर पर्सनली तुझ्यात? भरपूर. म्हणजे बघ ना, मी असा वेडेपणा करायला लागले भर रस्त्यात. असं कधी करायची हिंमत झाली नव्हती माझी, पण या संध्यामुळे मला संधी मिळते ती. आणि नक्कीच मला ना बेसिकली तुझ्या या गेटअप बद्दल विचारायचं आहे, कारण या दोन वेण्या आणि हा सलवार सूट आणि ही खूप टिपिकल स्टाईल तुझी खूप आवडली आहे मला. म्हणजे लहानपणी आपण असा सगळा गेटअप करायचो किंवा शाळेत जाताना दोन वेण्या वगैरे बांधायचो, पण आता या गेटअप मध्ये आल्यानंतर संध्या, आय मीन वीणा, काय वाटतं? अगं, खूपच धमाल. म्हणजे आज सुद्धा आम्ही जवळजवळ शूटिंग संपल्यानंतर आज परत मेकअप करायला बसल्यावर आपोआप ह्या कॅरेक्टर, या कपड्यात आले की ते कॅरेक्टर अंगात येतंय माझ्या. आणि अशीच आहे ही संध्या. म्हणजे बघताना समोरच्याला असं वाटेल की दिसायला इतकी मोठी आहे आणि ही काय ओढणीची स्टाईल आहे आणि काय रिंगा आणि दोन वेण्या वगैरे, पण इतकी साधी मुलगी आहे, पण तरी तिच्यात काहीतरी एक असामान्यता दडलेली आहे. कारण तिला हे सगळं जग इतकं पॉझिटिव्ह दिसतं, सगळी माणसं जगातली छान वाटतात, आयुष्यात तक्रार करण्यासारखं असं तिला काहीच दिसत नाही. वेगळी म्हणजे वेडी बिडी आहे काही? वेडी नाही होती, इतरांपेक्षा थोडी संथ आहे ती, पण खूपच निरागस आहे आमची संध्या. लालबागची राणी या सिनेमाविषयी भरपूर उत्सुकता वाढलेली आहे, कारण अगदी आलिया भट, श्रीदेवी, गौरी शिंदे या सगळ्यांनी ट्विट केलंय हे सगळे सिनेमा पाहणार आहे. वीणा, मला वाटतं तुझ्यासाठी नक्कीच एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे, कारण एकतर रोलमध्ये हा एक वेगळेपणा दिसूनच येतो आणि त्याचबरोबर बॉलिवूडचंही समर्थन मिळतंय तुझ्या सिनेमाला. मला असं वाटतं की असं नाही होऊ शकत की फक्त हा मराठी ऑडियन्सचा चित्रपट आहे किंवा ह्याच्याकडे सेलिब्रिटींना तो आवडणार नाही. इट्स एव्हरीबडीज फिल्म. ही मुंबईची फिल्म आहे, ही शहरात राहणाऱ्या लोकांची फिल्म आहे, ही गावातल्यांची फिल्म आहे. ही मुळात एका आई वडील आणि एका मुलीची गोष्ट आहे आणि तिच्या एका भाबडेपणाची गोष्ट आहे. नक्कीच. आणि कुठेतरी वीणा, मला वाटतं प्रत्येक कलाकाराची अशी इच्छा असते की असा एखादा रोल आपल्या वाट्याला यावा की ज्यात काहीतरी वेगळं करायला आपल्याला मिळावं. म्हणजे अगदी ते तुझ्या कॉस्ट्युमपासून, तुझ्या वागण्यापासून, तुझ्या बोलण्यापासून या सगळ्या गोष्टी तुला मिळाल्यात. म्हणजे फुल पॅकेज मिळालंय तुला ऍक्च्युली. आणि मला वाटतं एक स्पेशल चाइल्ड या सिनेमात तू दिसतेस, त्याबद्दल हो, खरंच स्पेशल चाइल्ड आहे. संध्या नितीन परुळेकर असं नाव आहे तिचं, आणि ती स्पेशल आहे म्हणून तिची नजर पण स्पेशल आहे. मग असं अजिबातच सिनेमात कुठलीही समस्या मांडली आहे किंवा अरे बापरे काय या मुलांचं आयुष्य किंवा अरे बापरे असं नाहीच आहे. रादर उलटं होतं की सिनेमा संपता आणि ज्या पद्धतीने सिनेमात संध्याला वेगवेगळी माणसं भेटत जातात आणि ती ज्या पद्धतीने त्यांच्याशी बोलते, त्यांच्याशी रिॲक्ट होते, त्यांना काहीतरी तिच्या साध्या बोलण्यातनं त्यांना असं काहीतरी सापडतं. हे सगळं बघता बघता तुम्हाला असं वाटायला लागतं की ॲबनॉर्मल ही आहे की आपण, जिला आपण ॲबनॉर्मल म्हणतोय तिच्याकडे जी एक सरळ सरळ स्वच्छ दृष्टिकोन आहे तिचा, तो आपल्याकडे कसा नाही. आपण जर स्वतःला शहाणे म्हणवतो, सगळं जग कळलंय, आपण समजूतदार आहोत, ह्या जगात वावरायचं कसं, कोणाशी कसं वागायचं ह्याला आपला एक्सपिरियन्स आहे, तरी हा हिच्यासमोर थिटा कसा पडतो. अशा पद्धतीने तिची जी मांडणी केली आहे ना,
तर हे स्पेशल चाइल्डचं कॅरेक्टर आहे. ते उभं करताना म्हणून काही स्पेशल चाइल्ड्सना मी भेटले, काही मुलांना भेटले, मैत्रिणी होत्या, काही मुलं होती आणि त्यांनी सगळं माझं कामच सोपं करून टाकलं. रादर मी आधी उगाच काहीतरी असा एक अभ्यास भूमिकेचा करायचा प्रयत्न करायला लागले होते. काहीतरी मेलवर गुगल वाचा, काहीतरी शोधा, त्यांचा सायकी वगैरे शोधायचा. पण नंतर त्या मुलांना भेटल्यावर मला असं वाटलं ह्या सगळ्याची काहीच गरज नाही. त्यांच्यामध्ये जो एक उपजत निरागसपणा आहे, एक स्पॉन्टॅनिटी असते किंवा भीती नसते. आपल्याकडे जे कल्पना असतात ना की हिच्याशी वेगळं बोलायला हवं, ही जयंती आहे, झी 24 तासमधनं आहे, हिच्याशी एक वेगळ्या हा दृष्टिकोनच नाही. ते माणूस म्हणून आपल्याशी लगेच कनेक्ट होतात आणि ते सरळ बोलायला सुरुवात करतात. त्यांच्यावर ते समोरच्याच्या व्यक्तिमत्वाचं, प्रतिष्ठेचं कशाचंच दडपण नसतं. तर तो जो एक भाबडेपणा त्यांच्यात जो मला वाटला ना, तो म्हणलं यार असं जगता यायला हवं आपल्याला. दुसरं एक मला असं वाटतं की आपल्या भूमिका, आपले फिल्म लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. हां, एक सर्टन पठडी ठरलेली असते किंवा ठरत जाते की ह्याला कमर्शियल हिरोईन म्हणायचं, हिला ग्लॅमरस हिरोईन म्हणायचं, हिला आर्टवाली हिरोईन म्हणायचं. पण ह्या सगळ्या टॅगमध्ये अडकणं खरंच तितकं गरजेचं आहे का असं मला वाटतं. जोपर्यंत तुमची फिल्म काहीतरी वेगळं देते, तुम्हाला एंटरटेन करते आणि तुम्हाला सुद्धा काम करायला जोपर्यंत मजा येते, तोपर्यंत या टॅगची भीती बाळगण्यात किंवा त्याच्यात अडकण्याचं काही पॉईंट वाटत नाही. आपण रस्त्यावर चुकत नाही आणि कोणासमोर झुकत नाही. मला कुत्री खूप आवडते. मी असं ऐकलंय का सिनेमा करत असताना एक मोठा अपघात होता टळलेला आहे, तर तो अपघात काय आहे? ॲक्च्युली बापरे, ते आठवलं तरी काटा येतो. गेटवे ऑफ इंडियाचं सीन होतं आणि फुगे उडतात संध्याच्या हातातले आणि ती फुग्यांच्या मागे पळते की माझे फुगे उडाले आणि एक शॉट असा होता की ज्याच्यामध्ये ती पळते रस्त्यात, तिचं लक्ष नाही, आकाशाकडे बघत पळते आणि अचानक एक गाडी येते, त्या गाडीला ठोकता ती वाचते. असा तो शॉट आणि तो गाडीवाला चिडतो की दिखता नाही क्या, अंधी आहे क्या. त्याचं शूट चालू होतं, गाडी ठरली व्यवस्थित आणि सगळा पॅक झाला, सगळीकडे बंदोबस्त, पॅक शूटिंग झालं आणि मी आपली पळत निघाले आणि ती गाडी निघाली एका बाजूने आणि तो जो पॉईंट होता त्या कॉर्नरला, जिकडे मी त्या गाडीच्या समोर येऊन थांबते, धडकते, ती गाडी इतक्या स्पीडमध्ये होती की त्याला कळलं नाही. कारण पासिंग पण होतं, लोक चालली होती रस्त्यावर, ह्यातली संध्या कोण आहे तो अचानक विसरला आणि तरी इतक्या कर्कचून त्यांनी ब्रेक दाबायला आणि मला काही कळतच नव्हतं, कारण मी फक्त त्या फुग्यांच्याकडे बघत पळत चालले होते. आणि आपण एक मेक बिलीफ असतं ना की अशा पॉईंटला घाबरायचं नसतं, एव्हरीथिंग इज प्लॅन्ड. सगळं रेडी होतं आणि काय झालं मला कळलं नाही. आरडाओरडा झाला आणि माझ्या शेजारी जो पॉसिंग बॉय होता शूटिंगमधला, आणि मला इतक्या जोरात धरून खेचलं की खेचल्यानंतर त्या गाडीचा ब्रेकचा आवाज, लोकांचा आवाज त्यांनी खेचलं आणि मग मला कळलं आणि मग क्षणभर आवाज थांबला. मग आरडाओरडा झाला, लक्ष्मण पळत आला, तो बिचारा ड्रायव्हर तर घाबरला. खरं तर चूक अशी नव्हती, कुठेतरी काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं किंवा काय, पण मी थोडा वेळ खूप थरथरत राहिले की एक्झॅक्टली काय झालं. आणि पण इट इज टीम वर्क. म्हणजे हे सगळं थांबलं आणि नंतर मग लक्ष्मण म्हणाला, नाही, आमची लालबागची राणी महत्त्वाची आहे सिनेमानंतर. आणि मग तो म्हणाला ड्रायव्हरला, तुम्ही थांबा. आणि मग त्यांनी स्वतःच ड्राईव्ह केलं आणि तो शॉट त्यांनी घेतला. सो मी पण इतकी, मला सगळे म्हणायचे की तू संध्याच झाली आहेस का तू बघत नाही इकडे तिकडे. पण ती राणी असली तरी तिला वाहतुकीचे नियम लागतात ना. मुंबई में सरोने का नहीं, लोगों चालू है यहाँ. तू वेडी आहेस का? तूच वेडी आहे. संध्याची एक वेगळी डान्स शैली आहे, ती खूप वेगळा डान्स करते. वीणा, पण संध्या एखादा डान्स स्टेप किंवा संध्या स्टाईलचा एक डान्स आज आम्हाला शिकवणार आहेत. आता लवकरच ते तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. पण संध्याची एक विशिष्ट तिच्याबद्दल गोष्ट आहे, ती मी परत पुढच्या इंटरव्ह्यूत कधीतरी सांगेन. पण संध्याची एक विशिष्ट डान्स स्टाईल आहे की तिची एक स्टेप आहे, ती खूप खुश झाली की ती अशी करते. मी लालबागची राणी आणि ही झी 24 तासची राणी, आम्ही डान्स स्टेप करतोय. तुम्ही पण करा. 1 2 3 स्टार्ट. 1 2 एक नंबर आयटम आहे मी.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.